रत्नागिरीमध्ये वशिष्ठी नदीचं पाणी पातळी इशारा पातळीवरून सध्या आहे आणि पुढचा 1.5 तास हा महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येते। वशिष्ठी नदी संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। पाणी पातळीमध्ये नदीची आता वाढ झाली आहे आणि इशारा पातळीवरून सध्या नदी वाहतीये, त्यामुळे रत्नागिरीतल्या ज्या बाजारपेठा आहेत त्याला मोठा धोका खरं तर असतो। पुढचा 1.5 तास हा महत्त्वाचा आहे। एनडीआरएफची पथकं तैनात ठेवण्यात आलेली आहेत आणि नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सुरक्षित ठिकाणी राहा असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। चिपळूणच्या बाजारामध्ये नदीचं पाणी येत असतं आणि त्यामुळे अर्थातच आपण बघितलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने बाजारपेठांना याचा फटका बसतो। तिथल्या व्यापाऱ्यांना, नदीकाठच्या गावकऱ्यांना याचा फटका बसत असतो आणि त्यामुळे प्रशासनाने इशारा दिलेला आहे। वशिष्ठी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहतीये, त्यामुळे गावामध्ये पाणी भरण्याची सुद्धा वेळ येऊ शकते आणि त्यामुळे सतर्क राहावं आणि आपल्याला सुरक्षित ठेवावं असं हे आवाहन करण्यात येत आहे। रत्नागिरीतल्या काजळी नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। चांदेरी लांजा रस्त्यावर 3 फूट त्यामुळे पाणी आलेले आहे। हरचेरी बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे। जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। नदीकाठच्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलं असल्याचं कळतंय आणि त्याची दृश्य चांदेरी लांजा रस्त्यावर 3 फूट पाणी साचलंय आणि त्यामुळे मंदिर परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दत्त मंदिरामध्ये पाणी शिरलंय।